कृष्ण महाराज की जय। लीलांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित व्हावी धरा। स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा। स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर हा आश्रम तालुका अंजनगाव सुरजी, गाव टाकरखेडा मोरे या ठिकाणी जिज्ञासा प्रायमरी इंग्लिश स्कूल या ठिकाणी आपण शिदोरी सत्संगासाठी एकत्रित जमलो आहोत। आपली शिदोरी ग्रहण करणं चालू आहे आणि देव आपल्याला शिदोरी ही देत आहे आणि म्हणून आज ज्या आहेत त्यांना शिदोरी आहे म्हणून घाई गडबड करायची नाही। आपलं हे झालं की लगेच त्याला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर वेद देत असतात, कोणालाही देतात। एकदा का माणसाला वेद झाला ना की माणसाला आवडी निर्माण होते। वेद या शब्दाचा अर्थच असा होतो, वेद म्हणजे आवडी आणि आवडी म्हणजे सवडी। ज्याला आहे सवडी त्याला आहे आवडी, आणि जो सवड काढतो त्यालाच देव सोडतो। सोडतो म्हणजे बंधनातून सोडतो। जे सवड काढत नाही त्याला सोडणार तरी कोण आहे, कारण तो बंधनातच आहे। शेवटपर्यंत त्याला सोडणारा सुद्धा कोणी सापडणार नाही। आपले गुरु घरी खुट्याला बांधलेले असतात, त्याला जेव्हा मालक सोडतो ना तेव्हाच तो सुटल्या जातो। तसा गुरांचा मालक बांधतोही सोडतोही। तसा परमेश्वर तुम्हाला सोडण्यासाठी वेद निर्माण करतो, तुम्हाला आवडी देतो आणि तुम्ही मग त्या आवडीमुळं श्रवण करता आणि श्रवण झाल्यावर सुटण्याच्या प्रयत्नात तुम्ही राहता। प्रापंचिक जीवनातून सुटून पारमार्थिक जीवन हे बंधनाचं जीवन नाहीये, बंध मुक्ताचं जीवन आहे। स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र्य हा बंध। जर तुम्हाला बंधनातून मुक्त व्हायचं असेल ना तर स्वतंत्र व्हावं लागेल, आणि स्वतंत्र होण्यासाठी अनुसरावं लागेल। तेव्हा आपण कोणाच्या बंधनात राहत नाही, तेव्हा आपण वचन रूपी परमेश्वराच्या अधीन राहतो। आणि तो जो सांगतो
नियमाचं पालन तो आपण करतो, त्या नियमाच्या पालनाने आपण बंध मुक्त होऊन जाणार. आणि म्हणून आपल्याला वेद होणं गरजेचं आहे, आवडी लागणं गरजेचं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पैठण या ठिकाणी होतोय. माहितीये का, आवडी देवाची कशी लागते बघा तुम्ही. तुम्हाला तर लागायलाच पाहिजे, कारण तुम्ही उपदेशी आहात. उप म्हणजे उपसर्ग आहे, 22 उपसर्ग आहेत मित्रांनो. तुम्हाला व्याकरणामध्ये ते शिकायला मिळते. उप या उपसर्गाचा अर्थ शब्दाला धातूला लागला की अर्थ बदल होऊन जातो. उप देश, अन हा पण उपसर्ग आहे. पण अध्यक्ष असा शब्द बनतो. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, या भूतलाचा अध्यक्ष कोण आहे, या सृष्टीचा अध्यक्ष कोण आहे. मयाध्यक्षेन प्रकृती, श्रीकृष्ण महाराज. हे चराचर माझ्या अध्यक्षतेशिवाय, माझ्या इच्छेशिवाय एक पान सुद्धा हलत नाही. त्याच्या जवळ जर जायचं असेल ना तर उपदेश महत्वाचा आहे, ऍडमिशन महत्वाचं आहे, आणि ते तुमच्याकडे आहे. ज्याच्याकडे नाहीये तो किती हुशार असला तर त्याचा ऍडमिशनच नाहीये, तर त्याचा नंबर कसा लागणार आहे. माणसाची हुशारी महत्वाची नाही, त्याचं ऍडमिशन, त्याची टक्केवारी हे महत्वाचं आहे. एखादा व्यक्ती कलेक्टर पेक्षा हुशार आहे, कलेक्टरलाही त्या ठिकाणी सांगू शकतो, पण त्याला कलेक्टर नाही करता येणार. का? की त्यांनी कलेक्टर होण्याची परीक्षा नाही दिलेली. त्याला ते सर्टिफिकेट लागणार, त्याला ते सगळ्या गोष्टी लागतील, तेव्हाच तो तिथे बसेल. आणि म्हणून आपल्याला उपदेश तो असणं गरजेचं आहे, आणि तो तुम्हाला आहे. ज्यांना नाहीये त्यांनी उप म्हणजे जवळीक, कोणाची? अध्यक्ष. अध्यक्ष कोण आहे ना? श्रीकृष्ण भगवान आहे. मयाध्यक्षेन प्रकृती, स्पष्ट सांगितलं गीतेमध्ये. जर त्याच्या जवळ जायचं असेल तर उपसर्गाचा निर्णय आपल्याला उपदेश घ्यावा लागेल. मग देश कोणता आहे देवाचा? आपण तर भारत देशात राहतो, असे बरेचसे देश आहेत, पण खरा देश तो कैवल्य देश. ज्याला कैवल्यात जायचंय, मोक्षात जायचंय, देवाच्या देशात जायचंय, त्याला उपदेश घेऊन तपश्चर्या करून तिथपर्यंत पोहोचायचंय. तेव्हा ती नोकरी लागते, आणि त्या नोकरीवरून कधी पतन होत नाही, तिथून माणूस कधी रिटायर होत नाही. त्या ठिकाणी माणूस आनंदित राहतो, आणि त्या आनंदाची कधी किरळ वाटत नाही, कधी वीट येत नाही. तो आनंद नवम नवम तन्मधुरम असा आनंद आहे. या ठिकाणी आपण सुख घेतो तर आपल्याला खाऊन खाऊन किती खाणार, आणि खाल्ला तरी रोजचा पदार्थ कोणता कोणता खाणार, आणि रोजच जर एकच पदार्थ खाल्ला तर माणसाला नकोही वाटतो. त्या ठिकाणी तो आनंद जो आहे परमेश्वराचा, त्या आनंदामध्ये आपल्याला नवम नवम तन्मधुरम, वेगवेगळ्या प्रकारचं आनंद त्या ठिकाणी आपल्याला भेटत असतो. आणि म्हणून आपल्याला ते सुख प्राप्त करायचं आहे. ते सुख कसं प्राप्त होतं? वेद. तुम्हाला वेद लागल्याशिवाय, आवडी लागल्याशिवाय होणार नाही मित्रांनो. आणि म्हणून आवडी असणं गरजेचं आहे. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पैठण या ठिकाणी होते. मायधुवा नावाच्या 2 स्त्रिया होत्या, आणि त्यांना वेद निर्माण झाला स्वामीचा. त्या उपदेशी पण नव्हत्या, बिगर उपदेशांनाही कसा वेद होतो ते बघा. आता तुम्हाला तो व्हायलाच पाहिजे, कारण तुम्ही उपदेशी आहात, तुमचं ऍडमिशन आहे, तुमचं नाव इथं आहे, तुम्ही हाजरी टाकायला तरी यायला पाहिजे ना. कम से कम हाजरीवर तरी माणूस ढक्कल पास करून टाकतो.
माहिती ना तुम्हाला, सरांना सगळंच माहिती आहे. म्हणजे आहे बुवा 100%, 90% हा शाळेत आलेला आहे ना, आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला कसं तरी धकून नेतात. म्हणून नुसतं येणं सुद्धा गरजेचं आहे, सहमत करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे आपण सामील झालं पाहिजे. जेव्हा सामील होतो तेव्हा सगळ्यामध्ये आपण असतो, आणि मग सगळ्यामध्ये जे असतं ते आपलं सगळं भेटत असतं. आणि म्हणून हे जे करत आहात ते चांगली गोष्ट आहे. म्हणून आपल्याला त्या मायधुवाची कथा लीळा या ठिकाणी बघायची आहे की त्या उपदेशी नसताना सुद्धा देवाचा उपदेश कसा घेतला आणि देवाकडे कशा गेल्या हे आपल्याला बघायचं आहे. आपण तर उपदेशी आहोत, आपण तर देवाकडे गेलंच पाहिजे, केलंच पाहिजे, हा आपला धर्म आहे. आणि म्हणून ही कथा या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. माय धुवा दर्शन, माय म्हणजे माय, धुवा म्हणजे लेख. माय लेखी दोघी, आणि त्या माय लेखीला दर्शन. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं दर्शन झालं या माय लेखीला. चालल्या होत्या अशाच समोरून, स्वामी असे उभा होते, बघितलं स्वामींना आणि दर्शन. तसंच बघा जनसमुदाय जात असतो इथून, एकमेकांमध्ये चर्चा करत असतात. मार्गाला म्हणा कुठला आहे काय मानभावाचा दर्शन काय, मग ते असं करत असतात जय देवा. कारण त्यांना काही माहिती नसतं ना, पण जय करत असतात, दर्शन घेत असतात. कारण त्यांचाही तो संस्कार आहे, तो संस्कार त्यांना इथपर्यंत आणतो. आणि जो काहीच करत नाही, लाजतो, तो लांब जातो. कारण काही लोकांना दंडवत करायची सुद्धा लाज वाटते, तो लांबच जाणार ना, तो जवळ यायचा प्रयत्नच करत नाही. मग एखादा आमदार खासदार आला की नमस्कार साहेब, नमस्कार साहेब, कोणी बघा ना याच्याकडे, कारण त्याला गरज नाही यायची. आणि तो मोठा मालक आहे, मोठा सेठ सावकार आहे, पण हा उगाच त्याच्या मागं पडतो. आणि देव तुम्हाला सांगतोय, तुम्हाला आवडी संचरतोय, या म्हणतोय, त्याच्याकडे कोणी नाही. म्हणून तुम्ही बघा जास्तीत जास्त स्टेटस वगैरे कोणाचे असतात, मोठ्या लोकांसोबत आपले फोटो. का? आम्ही यांना भेटलो, आम्ही त्यांना भेटलो, आमची पोच बा कशी आहे, पायांची पोच कशी. लोकांचं खाऊन झालेले, लोकांचं त्या ठिकाणी मुंड्या मोडून त्या ठिकाणी कमवता आणि त्या ठिकाणी येता, आणि तुम्हालाच मोठं वाटतं. ते काय मोठं आहे हे की नाही. जो तुम्हाला मार्गदर्शन करतो, तुमचा गुरु आहे, तुम्हाला मोक्षाचा रस्ता सांगतो, तो किती मोठा याचा विचार केला की नाही. मोक्ष म्हणजे कैवल्य, ज्या ठिकाणी निष्ठा आनंद आहे, तो रस्ता सांगतो. त्याच्याजवळ यायला, त्याचा दंडोत करायला आपल्याला काय लाज आहे? आपला तो धर्म आहे. आणि म्हणून त्या दोघी जणी रस्त्याने जात होत्या, माय धुवा, त्यांनी देवाला दंडवत केला आणि मग त्यांना देवाची आवडी संचरली. मग गदो नायकाचे ब्रह्मपुरी माय धुवाचे घर. गदो नायक इतके श्रीमंत होते मित्रांनो, इतर राज्यातही इतर राजे लोकांनाही ते धन व्याजाने वाटत होते. इतके श्रीमंत असताना स्वामींचं दर्शन झालं, त्यांना आवडी संचरली आणि देवाला भजायला लागले, पूजायला लागले. मग कधीही उपहार, कधीही पंगत, कधीही स्वामींना भेट वस्तू, अशा तशा वस्तू नाही. ते आता श्रीमंतच होते. आता राजाला जो धन व्याजाने देतो तो काय साधा माणूस का? गदो नाही, भंडाराचे भंडारा, बस जे हाताला येईन ते स्वामींना. कधी पुन्हा नाही जाणं झालं की लगे पाठवायचे, जाऊ द्या मार्गामध्ये. म्हणून अजूनही काही लोक असे मार्गात धान्य पाठवतात. नाही जाणं झालं, पंगत करून घ्या, आमचं येणं होत नाही, यावर्षी जमलं नाही. म्हणून अजूनही काही असे लोक आहेत की ते दरवर्षी करत राहतात, किंवा मग त्यांचे बापदादे करत होते म्हणून त्यांची पोरं करत असतात. काही गेलं विसरून, काही देवपूजा गुंडाळली, दिली दुसऱ्याला. का बरं? धर्म नाही धरला. म्हणून
आणि म्हणून असं करू नका मित्रांनो, आपला धर्म जो आहे ना तो इतका पक्का पकडा की आपल्याला तो मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहे. आपला जो कुळदैवत आहे ना ते आपलं श्री चक्रधर स्वामी आहे, तो आपण इतकं पक्क पकडा की आपल्याला तो चक्रातून असा उचलून सहज काढतो. आणि म्हणून त्या श्री चक्रधर स्वामींची आपल्याला आवडी संचरली पाहिजे. या ठिकाणी त्या मायधवाला दर्शन झालेलं आहे आणि गदो नायकाच्या गावामध्ये त्या राहत आहेत. आणि म्हणून गदो नायकाची तुम्हाला कथा सांगितली, ते इतके श्रीमंत होते की स्वामींना काही देत होते. एकदा त्यांनी स्वामींना प्रश्न केला, महाराज माझ्याकडे खूप धन आहे, खूप प्रॉपर्टी आहे, तुमच्याली रोज अष्टांग पूजा कशाने करू शकतो, मी करत जाईल, मला देव होईल का? देव म्हणले, देवे तो देवेची पाविजे. धनाने देव होत नाही मित्रांनो, पैशाने देव होत नाही, पुत्र संततीनं होत नाही, पती कशानेच होत नाही. देव तो देवेची पाविजे असती परी. एक भजावया पूजावया काही न लगे. असलं तर भजायचं पूजायचं, नसेल ना काही हरकत नाही, तुम्हीच फुल व्हायचंय देवाला. हे एक पुष्प तुझला वाहतो, हेच फुल करून टाका, देवाला वाहून द्या काय, आणि देवासाठी जीवन अर्पण करून टाका. जन्म जीवित परमेश्वरासी अर्पावे. जन्म जीवित हा जीव परमेश्वराच्या श्रीचरणी लावावा. अशा प्रकारे केलं तर आपल्याला आनंद प्राप्त होईल. आणि म्हणून गदो नायकाला सांगितलं, धनाने देव होत नाही, मनाने देवाचं स्मरण करावं लागते तेव्हा देव होते. काय, स्वतः हातात झाडू घ्यावं लागते, स्वतः कचरा उचलावा लागतो तेव्हा देव होते. आपण स्वतः नाही केलं तर आपला कर्मनाश कुठे होणार आहे का? आणि म्हणून स्वतः करावं लागतं. जर स्वतः नाही झालं तर काही लोक करून घेतात, पण करता महत्व आहे. काही लोक करतच नाही, ह्याला काय अर्थ आहे? फक्त स्वार्थ आहे. नको नको आपलं खर्च होऊन जाईल, राहू दे, तुला प्रपंचात कमी पडत, खरंच नाही. आणि म्हणून कधी ध्यानात घ्या मित्रांनो, देव केल्याशिवाय होत नाही, दास्य केल्याशिवाय होत नाही, म्हणून करावं लागेल. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या मायधवा आहेत. कशा आहेत त्या? विधवा स्त्रिया आहेत. माता विधवा असल्यामुळं त्यांना काय काम आहे? येऊन जाऊन पोथी पुराण हेच ऐकायचं. पूर्वीच्या विधवा स्त्रीचे धर्म, पांढरी साडी नेसावं लागायची, केस ठेवावं लागायचे, केस काढून टाकायचे, कोणताच या ठिकाणी अंगावर ठेवायचं नाही, काहीच तोंडाला लावायचं नाही, असे हे विधवेचे धर्म आहेत. आणि ते पाळत होते काही लोक. आणि मग या दोघी जणी विधवा चालल्या पुराण पोथी ऐकायला. मग कुठं कुठं जातात मग? कै प्रयागी प्रयागवटाला स्नान करायला जातात, गंगेचं तीर्थ घ्यायला जातात, गंगा यमुना भागीरथीला स्नान करतात. जे माहिती जे लोकात आहे तिकडे जातात विचार त्यांच्या माग. मग इथं एकदा तिथं एकदा तिथं एकदा सगळीकडे देव करून घेतात. आणि मग त्या ठिकाणी देव केल्यानंतर त्यांना बरं वाटतं, मग त्यांना हेच काम आहे. मग तोच देव पाहती, जेथ जाती तेथ म्हणती हाची देव हाची परमेश्वर. कारण परमेश्वर कोण आहे हे माहीतच नाही, लोक म्हणतात म्हणून त्या म्हणतात. महानुभाव संप्रदायातले लोक म्हणतात हा देव म्हणून म्हणत नाही. तत्वज्ञानात सांगितलेला आहे, ब्रह्मविद्या सिद्धांत सांगितलेला आहे, आणि त्या सिद्धांताने ते देव ओळखतात. काय, त्या देवाची ते भक्ती करतात, त्याला देव म्हणतात. आणि तो देव आहे, तो देव श्री चक्रधर, तो देव श्री कृष्ण भगवान. मयाध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचरमा.
श्रीकृष्ण भगवान देव आहे त्याची ते भक्ती करतात. ते डोळस भक्ती करतात, डोळ्यामध्ये तेल टाकून शोधत असतात देव नेमका कोण आहे. काही लोकांना कोणता देव आहे काहीच माहित नाही, कोणताही देव दिसला की कोणत्याही देवाला नमस्कार करतात. आपुला तो देव एकच देव मित्रांनो, मयाध्यक्षेन प्रकृती श्रीकृष्ण भगवान. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या जातात, पण कुठे जातात, कधी कुठं कधी कुठं कधी कुठं देव शोधत आहेत. कारण जे जैसे असे ते तैसे जाणीजे ते ज्ञान, ते ज्ञान नाहीये ना, पण ते ज्ञान कोणाला आहे? महानुभाव संप्रदायात आहे, देवाला आहे, आणि देवाने आपल्याला दिलेलं आहे. मग ते ज्ञान झालं की इकडं तिकडं नाही, एकच देव. आणि मग गीतामध्ये सांगितलं सर्व धर्मान परित्याज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. हे कुंती पुत्र अर्जुना, तू सर्व धर्माचा परित्याग करून माझं एकल्याला शरण ये. आजपर्यंत तू जे पाप केलेस ते सर्व बाजूला करून सर्वांचा नाश करून मी तुला माझं कैवल्य पद देतो. आणि म्हणून सर्वज्ञ श्री कृष्ण भगवंताची भक्ती अर्जुनाला त्या ठिकाणी झाली, आणि अर्जुनाला बोध झाला, आणि अर्जुन नम्र झाला, आणि त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताची तो भक्ती करत आहे. आणि म्हणून आपुला तो देव श्रीकृष्ण भगवान. पण ह्या इकडं तिकडं चालल्या ना, त्यांना माहितच नाही, पण आपल्याला माहित झालेलं आहे. पण आपुला तो देव कोणता आहे तो तुम्ही जाणलेला आहे, त्या देवाची आपल्याला भक्ती करायची आहे. मग कुठे कुठे जातात म्हणाले त्या काही लोणारी. लोणार तुम्ही पाहिलं, आश्चर्य येते काय, त्या गोमुखातनं पाणी निघतं, पाहिलं असेल तुम्ही, ते देवताचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पाणी पडतं. मग तिथं कधी चालल्या, तारा तीर्थ माहितीये तुम्हाला, तिथंच आहे. मग तिथं जातात, मग तिथं स्नान करतात, कारण ज्यांना जे माहिती आहे ते करतात, आणि ज्यांना देव माहित झाल्यावर ते देवच करतात. मग तिथं जातात लोणारला. लोणारला गेल्यानंतर ते म्हणतात हाच देव, हाच देव आहे. अहो माणसाला देव म्हणतात काही लोक, खरे नाही, माणसाला देव करून टाकलं, खरे नाही. अहो कधी कधी ते हे जातं की नाही, श्वान त्याला देव करून टाकलं. अहो किती देव झाले, देवाचे मांडले दंड होता देवताची एकची थोतांड. पाहिलं का, माणसाला देव करून टाकतात, त्याला शेतात पुरता जे, आणि घरी व्हायतो परत रक्त तिकडं हो इकडं, जेवायला देईना, चहा देईना, आणि आता देव झाला. पाहिलं का, कोणाला देव बनावं हेही लोकांना कळला. आपुला तो देव. पण इकडं तिकडं देव शोधण्यात मजा नाही मित्रांनो, ज्ञान महत्वाचं आहे. श्रीमद भगवद्गीता खोला, ब्रह्मविद्याचा अभ्यास करा, तो देव, त्या देवाची भक्ती करा जो देव आहे, परमेश्वर आहे. मग कधी पिंपळेश्वरला जातात काही लोक, त्याचीच पूजा करतात, खरं नाही. कशाची पूजा करावं हेही काहींना कळत नाही, कशालाही देव म्हणतात, कुठेही देव शोधतात. देव तोच आहे जो श्रीकृष्ण भगवान आहे. मग पिंपळेश्वरला गेले की पिंपळेश्वरच देव झाला. मग इथं देव तिथं देव तिथं देव, नेमका देव कोणता आहे जो आपल्याला चक्रातून काढतो हे आपल्याला कळायला पाहिजे. ते त्यांना कळालं नाही ना, म्हणून ते फिरतात इकडं तिकडं, तिकून इकडं इकून तिकडं. मग अजून कुठे जातात, आदित्यवारी भोगावती. आदित्यच्या वारीला जातात, भोगावतीला जातात, त्या ठिकाणी स्नान करतात. मग मग आता भोगावती म्हणजे पैठण, त्या पैठणला भोगावतीच्या त्या स्थानावर बरेचसे लोक आदित्य वारी भरली होती, ह्यात गर्दीच गर्दी. मग त्या गर्दीमध्ये सगळे स्नान करतात. स्नान केलं की ते काय म्हणतं माहिती का, पुण्य आपलं जे पाप आहे ते धुवून जातं, टेन्शनच नाही. एकदा आंघोळ केली की सगळे पाप केले की धुवून जातात. किती सोपं आहे ना. असं जर झालं असतं तर लोकांनी जे पाप केले त्यांनी आंघोळी करून मुक्त झाले असते ना. मग असं करा, एखाद्याने खून केला मग त्याला म्हणा गंगेत जाऊन स्नान कर, खरं नाही. आणि पोलिसाला पण धरू नको, कारण मुक्त झाला, पवित्र झाला. होईल कसं,
शक्य आहे का? हेच तर जीवाला कळत नाही की असा पवित्र होत नसतो माणूस. जे केलंय ना ते फेडावं लागतं, तेव्हा तो पवित्र होतो. आणि ते कशाने? सेवा दास्याने ते फेटल्या जातं, सहजासहजी फिटतही नाही. म्हणून शांताबाईसाठी चिकट कर्म सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना फेडावं लागले, करून घ्यावं लागलं, सेवादास्य करावं लागलं, तेव्हा झालं. खरं की नाही? आणि म्हणून सेवादास्य उत्तम मित्रांनो. कधीही कोणताही मार्ग आला की धावपळ केली पाहिजे, त्या ठिकाणी आपण तत्पर राहिलं पाहिजे. मी रात्री पाहिलं इथं दोघं जण झोपले होते. का बरं? मार्गाला कधी काही लागलं आहे ना, कधी काही होईल, पाऊस येईल, काही होईल, म्हणून आपण तत्पर राहिलं पाहिजे का नाही? आणि म्हणून आपण सेवा दास्य केलं पाहिजे. दास्य मोचक सांगितलं मित्रांनो, पण ध्यानात घ्या हे दास्य आपण आवर्जून केलं पाहिजे. मग असं एक दिवस आदित्याचा वार आलेला आहे आणि त्या वाराला भोग नारायणावरतुनी भोगावतीकडे स्नान करण्यासाठी या दोघी जणी माय लेकी जात होत्या. भोग नारायणाचं मंदिर पैठणला आहे. तुम्ही पैठण केला असेल ना तर तुम्हाला त्या ठिकाणी ते मठामध्ये मंदिरामध्ये ते स्नान करायला मिळेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या ठिकाणी विराजमान होते. मग ह्या भोगनारायणाच्या मंदिरातून भोगावतीकडे स्नान करण्यासाठी जात होत्या, कारण तिथं माणूस पवित्र होतो. म्हणून सगळे त्या ठिकाणी पवित्र होण्यासाठी येतात आणि म्हणून ह्या पित्या चालल्या होत्या. मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना उदयाचा गंध अक्षदा विडा समर्पण झाल्यानंतरे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भोग नारायणाच्या मंदिरामध्ये उपविष्ट असते. भोग नारायणाच्या मंदिरामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी होते. मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या आसनावर विराजमान असताना या माय लेकींनी जाताने पाहिले की देव येथ एक आहे. भोग नारायणाच्या मंदिरामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी रस्त्याने जाताने या दोघींनी पाहिले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पाहिल्या बराबर वेद शक्ती संचरली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींकडे या दोघींना बघितलं आणि बघतच राहिल्या. स्वामी दिसायला इतके सुंदर होते मित्रांनो की बस स्वामींकडे बघतच राहावं असं वाटायचं. म्हणून स्वामींना काय नाही वेदलो. काय? ससा वेदला, बेडका वेदला, साप वेदला, वाघ वेदला, सगळ्यांना वेद संक्रमण झाला. भारतच्या पक्षीला सुद्धा वेद झाला. काहींना वेद झाला, काहींना देवाने वेद दिला. तरीही काही लोकांना आवडी संचरणा, काही लोकांना सवडी होईना. कधी होणार? कधी देवाची आवडी लागणार? आणि म्हणून त्या ठिकाणी या दोघींनी जाताना बघितलं स्वामींना. मग गेल्या भोगावतीला आपण जाताने बघितलं होतं स्वामींना. मग याची वाटा मागुतिया आलिया. भोगावतीला स्नान करून या दोघी माय लेकी माय धुवा परत त्याच वाटेनं परत चालल्या. आता स्नान करून. मग तो लेकी गोसावियांते देखिले. लेकी म्हणजे मुलीनं बघितलं, आई हा देव बघ ना किती सुंदर आहे. काय? तिची लेक पण विधवा होती आणि तिची आई होती ना तिच्यावली ती पण होती. मग आईला लेक लय आवडती, इतकी आवडते की विचारत नका. अजूनही तुम्ही बघा, आई लेकीसाठी घरून शिदोरी घेऊन जाते. लेक घरी आले की ओटी भरते, शिदोरी सोबत देते.
खरं की नाही? इतकी आवडी असते लेखीची, लेखाची नसते है ना, पण काहीला लेखाची असते, हे की नाही? मग तशी आता ही विधवा झालेली, आणि विधवा झाल्यामुळं तिच्या आईला जास्त काळजी लागली की माझी लेक विधवा झाली, बिचारीला कोणी नाही, मीच तर एकली आहे. कारण पूर्वी ब्राह्मण स्त्रियांचं पुनर्विवाह केला जात नव्हता. बऱ्याच काही जातीमध्ये पुनर्विवाह केला जात नाही, परंतु आता करतात, ते सोडून द्या, कारण पूर्वी करत नव्हते. मग ती बाळ विधवा आहे, ती विधवा झालेली, आणि म्हणून ती आई आपल्या लेकीची खूप काळजी करते. त्या लेकीनं रस्त्यावरून स्वामीला पाहिले, स्वामींना बघितलं. मग काय म्हणते बघितल्यानंतर? आई, आग हा देव आहे ग. पाहिलं, आईला सांगते, आई हा देव आहे, याच्याकडे आपण जाऊ गे, आपण जाऊया ना देवाच्या दर्शनाला. काय, आपणही दर्शन घेऊ नये देवाचं. इतकी देव केली, ह्या देवात त्या देवात, तिकडं इकडं, इकडून तिकडं, सगळीकडे गेलो आपण. मग हा बी देव आहे, मग याच्यात बी जाऊ ना, यालाही दंडक करू ना, याचंही वंदन करू ना. लेक म्हणते आपल्या आईला, हा देव. मग अग आई, हे देऊळ कही आम्ही देखिलेच नाही. हे देऊळ मी कधी पाहिलंच नाही, इथंही देव राहतात. आई चल गे, चल ना जाऊ आपण, देवाचं दर्शन घेऊन येऊ. आई सोबत आहे त्या लेकीच्या, आणि तीही विधवा आहे, लेखही विधवा आहे. ती म्हणते, जाऊ ना आई, दर्शन करून येऊ या स्वामींचं. मायेशी लेकी थोर पडिये. खूप लाडकी लेक. आपण जर अक्का म्हणत असतो ना आपल्या ताईला, किंवा ताई म्हणत असतो, काही म्हणत असलो, तर माणूस लाडाने तिला आपुळी म्हणतो, ताईडे म्हणतो. का? लाडाची लेक, खरे की नाही? आणि म्हणून जास्त जवळचं नातं असलं, ए पंड्या, ए सर्जा, त्याचं नाव सर्जेराव आहे, ए सर्जा, त्याला आपण जवळच असल्यामुळं असं जवळून हाका मारतो. तसं ही आई त्या लेकीला म्हणजे इतकं जवळून हाका मारते, आणि इतकी आवडते, इतकी लाडकी आहे की बास ती म्हणेल ती करायला तयार असते. ती म्हणते, चल जाऊया ना, दर्शन घेऊया आपण. मग तैसेची त्या भोग नारायणाच्या मंदिराशी आलिया. त्या दोघी जणी मायलेकी, दोघी जणी भोग नारायणांच्या मंदिरामध्ये आलेल्या आहेत. तै सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ते पटिशाळेवरी मंदिराच्या बाहेर उजव्या बाजूला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे आसन होते, आणि त्या आसनावर स्वामी होते. मग माता देव देवळात असतो म्हणून देवळात शोधायला गेली, आणि देव त्या ठिकाणी बाहेरून बसलेला आहे, आणि लेक देवाकडे आली. कारण लेकीला वेद संचरला, आवडी संचरली, आणि म्हणून तिला देवाची आवडी लागली. बघा तुम्ही मित्रांनो, काही लोकांना वेदच लागत नाही. एखाद वेळेस आपल्या मुलीला वेद लागून जातो आणि मुलगी निघून जाते. आई घरीच, बाप घरीच, पोरं घरीच, उलटच होऊन जात, होतं की नाही? तसं एखाद वेळेस बापाला वेद लागतो, मुलगा राहून जातो, आई राहून जाते, आणि बापच निघून जातो. एखाद्या वेळेस आपल्या पत्नीला वेद लागून जातो, आणि पत्नी देवाकडे निघून जाते. ऐसा तो वेद
वेद अशा प्रकारे वेद निर्माण होतं मित्रांनो. पण आता इथं झालं उलट, दोघी विधवा आहेत की नाही. आईला लवकर वेद लागायला पाहिजे कारण तिचं वय झालेलं आहे, खरं की नाही. पुन्हा विधवा आहे का नाही. पण विधवा असल्यानंतर लवकर आपण देव धर्म केला पाहिजे. पण तिच्या लेकीलाच लवकर वेद लागला, ही मागच राहिली, हिला वेदच नाही लागला, आवडी नाही संचरली. म्हणून लेक देवाकडे गेली आणि देवाजवळ राहू पाहत असे. आता तिला असं वाटतं याच देवाकडे राहावं, इथंच आपलं जीवन अर्पण करावं. आई काय म्हणते, चल गे चल, कवरत बसती, चल घरी, चालू सुरू. असाच प्रकार मित्रांनो. ज्याला बोध झाला ना त्याला पैशाच्या सोन्याच्या खाणीमध्ये ठेवलं तरी त्याला झोप लागत नाही. त्याला देव पाहिजे असतो, तो देव शोधत फिरत असतो. आणि म्हणून एकदा का ज्ञान झालं ना मित्रांनो, त्याला तुम्ही काहीही सांगा आणि कितीही सांगा, तो घर सोडून देव शोधण्यासाठी जात असतो. तुम्ही त्याला कितीही सांगा, कितीही समजायचा प्रयत्न करा, त्याला समज येतच नाही. कारण तुम्ही त्याला अज्ञानपणात समजत असता. तुम्ही अज्ञानाचे प्रसादे हा जणू सुखिया होणी असे. अज्ञानामुळे आपण सुखी आहोत, पण ज्ञान झाल्यामुळं तो दुःखी आहे, ती दुःखी आहे. का बरं? मला देव पाहिजे, मला दुसरं कोणी नाही पाहिजे. आणि म्हणून तिला दुःख होते, मला देव नाही भेटला तर मी 84 लाख एवढी काय 7 लक्षाची त्या ठिकाणी चौकडी काय तिच्यामध्ये जावं लागेल. आणि म्हणून तो दुःख करते आणि देवाचं स्मरण करते, चतुर्वेद स्मरण करते आणि मग देवाचा रस्ता धरते. मग त्या लेकीनं देवाला बघितलं आणि देवाकडे आली, समोर येऊन दंडवत केला. आली, जवळ आली. तिला इच्छा झाली स्वामीचं दर्शन मला घ्यायचंय. तिची इच्छा पूर्ण झाली, जवळ आली. आणि म्हणून लांबूनही जर तुम्ही दर्शन दिलं एखाद्याला तर ते दर्शन तुम्ही लांबूनही घेतलं ना, एक दिवस ते दर्शन तुम्हाला जवळ आणतं. जर तुम्ही लांबून असंही नाही केलं तर तुम्हाला ते जवळ आणणार कसं. म्हणून बरेच लोक असं करत असतात, जय देवा. एक ना एक दिवशी बिचारे श्री चरणावर डोकं ठेवतात. हे उचित आहे, कम से कम एवढं तरी करायचं. जय देवा, इथुले उरले. जे एवढे करत नाहीत त्यांना आपण कसं सुधरावून सांगावं, तो त्यांचा प्रश्न आहे. मग आणि जवळ आले आणि जवळ आल्यानंतर दंडवत घातले, श्रीचरणाला लागले. श्री मूर्ती अवलोकित गोसाव्यांजवळ बैसली. श्रीमूर्तीचं अवलोकन करत आहे. ती लेख जी विधवा झालेली. आता विधवा स्त्रीकडे खूप लोक संशयाने बघत असतात आणि देवाच्या समोर बसले, देवालाच बघत बसले. कारण देव दिसायला इतके सुंदर होते. 32 लक्षण जो अवयव जैसा व्हावा तैसाची. अहो, स्वामींचं नख त्या महिलाने बघितलं, नखावरून तिची दृष्टी नाही हल्ली. स्वामींचं नख इतकं सुंदर आहे तर स्वामी किती सुंदर असतील. आणि स्वामींचं दर्शन त्या लेकीला झालं. ती समोर बसली आणि स्वामींना बघतच बसली. बस बघतच आहे. मग आणि ते गोसाव्यांते पाहते ते तुझी ठकली अशी राहिली. ते गोसाव्यांते पाहते ठकली तैसेची राहिली. बस नुसती एक सारखी बघायला लागलेली, हलत नाही, डुलत नाही, काहीच नाही. टक लावून देवाकडे बघत आहे, एक सारखं बघत आहे. आता आई मंदिरातून वापस येते. अगं झालं का दर्शन, चल ना. आता ती देवाकडे एक सारखं बघायला लागलेली. तुला उठाव वाटा ना. देवाची श्रीमूर्तीचं दर्शन तिला झालंय, मूर्तीचा वेद तिला झालेला आहे. सारखं बघत आहे. हलवलं तरी तिला
तिचं चित्त मन बाजूला होत नाही आणि मग जोरात हलवल्यावर मग ती सावध होते. अगं हा, अगं कुठं होतीस? देवाचं दर्शन घेत होते. आपणही एखाद्या विचारामध्ये असलो आणि आपल्याजवळ कोणी येऊन बसलो तरी आपलं लक्ष नसतं. आपण म्हणतो हो काय, त्याचं लक्षच नाही. एकदा दोनदा तरी लक्ष नसतं. हलवावं लागतं, ओ इकडे बे तिकडं नाही, कारण आपलं लक्ष तिकडं असतं. पण आपलं लक्ष जिथं आहे ना तिथं लावलं की आपलं लक्ष प्राप्त होतं. कसं लक्ष प्राप्त होत नाही? लक्ष्यावर लक्ष केंद्रित करा, लक्ष प्राप्त होऊन जाईल. तुमचं लक्ष्यावर लक्ष नाही, लक्ष प्राप्त होणार नाही. पण लक्ष केंद्रित करा. माता आली आणि म्हणितले, आली आई जवळ आली. हाओ, अगं देव पावे आलीसी तरी देव पासी पासीची ना. अगं देव बघायला आले, देवाचं दर्शन घ्यायला आले, देवच बघत बसले म्हणे तू. तुला काय आहे का नाही? चल का रे. देवगीची होती खरे खोटे. आता वास्तविक आईनं सुद्धा देव धर्म करावा आणि लेखी नाही करावा, कारण कोणी मागं नाही पुढे नाही आहे ना, आणि सौभाग्य बी नाही. मग काय करावं? देव धर्मच करावं ना. राहावं मस्त देवाजवळ. तरी नाही, तिथंच भावाचं ननन भाऊजाचं बोलणं खातील, तिथं जे का कोपऱ्यात राहतील. खूप अवघड आहे. सांगतो तुम्हाला तो दृष्टांत. कसं कसं राहता, कसं कसं खडण खाता आहे ना. अरे तिथल्या बोलण्यापेक्षा, तिथलं सहन करण्यापेक्षा मार्गातलं सहन केलं तर काही एक नल आहे. इथं जर सहन केलं, तास्य केलं, काही एक नाही होणार. देव प्राप्त होऊन जाईल. आणि तिथं काय होणार आहे? बसले आमच्या मुळावर येऊन आहे ना, भाऊजाई आहे ना, ननन सगळं तसंच. असा प्रकार मित्रांनो, आपला वेळ बर्बाद करू नका. आपला वेळ तो देवाला द्या. मग माता म्हणितले, माता काय म्हणते? चालगे जाऊ घरासी. आणि ती आली देवाच्या दारासी. दारातून देव बघितला, दारात आले, देवाचं दर्शन केलं आणि देवाला बघतच बसली. आई धावत पळत आली. चल म्हणे बाई, आपल्याला घरी जायचे. एक नाही दोन नाही, तिथंच बसल. लेकीला वेळ झाला, आईला झाला नाही. वास्तविक आईचं काम आटोपलं आता तिकडलं. देवाकडे लवकर यावं, देवधर्म करावं. पण लेक आधी आई मागच पुन्हा हिला वाढायला लागली. कशाला जाती, कशाला करते, देवाजवळ काय आहे. खूप अवघड आहे. बसलेलीच आहे देवाजवळ. उठच ना, तिला उठावच वाटे ना. काय घरी तरी, घरी नाही, दारी नाही, घरी काय सुख नाही, ऐश्वर्य नाही, काहीच तर नाही. पण कुठं पाहिजे? देवादारी. आली ती देवाकडे, देवाला बघत आहे. पुन्हा म्हटलं मातेनं, अगं उठ ना, अगं उठ ना, काय करतेस तिथं? चल ना घरी. आता इतक्या लोकांमध्ये देवाजवळ लोक होते आणि ती बसली, ती देवाकडे बघत आहे. अगं उठ ना, चल ना घरी. एक नाही दोन नाही, नाही मला देवाचं दर्शन घ्यायचं. अगं चल ना, कौरव घेते दर्शन. बदल ना आता, चल घरी. तिला देवाच्या आवडी लागल्यामुळे ती इथंच. पण ही आई वाढायला लागली है की नाही बंधनात. ते सोडल्याशिवाय तुम्ही बंधमुक्त होऊ शकत नाही. कासरा आहे तो लांब दूर बांधेल घरातल्या लोकांचा. हा कुठे गेले? कुंकड चालले? हा इकडे म्हणा, तिला जायचं नाही इकडे तिकडे बिलकुल. हा थोडासा उशीर झाला का? आज जरा जास्त झाली काय पोथी? हा लवकर येत जा, मला जेवायला उशीर होतो. घरचे वाट बघत असत. हा एवढं सोपं नाही. थोडासा उशीर झाला 10-15 मिनिटं तनफन होऊन जाते. हा एखादं भांड वरचं खाली पडतं, तिकडलं इकडं पडतं, समजून जाते उशीर झाला होता आपल्याला. आज जर बाबाची लेवा मोठी होती. हा ठीक आहे, वाढ लवकर.
पुन्हा जास्त बोललं गेलं की पुन्हा काही होऊन जाईल, त्याच्यापेक्षा चलते असं जातं. काही नाही काही नाही, ठीक आहे ठीक आहे. बाबाने आज हिला सांगितलं, सांगू नको मला, चप. खूप अवघड आहे. हा घरी गेले होते दोघांचं चालूच राहतं, एकाला आवडीन एकाला नाही सवडी, असा प्रकार आहे मित्रांनो. काहीच लोक भाग्यवान असतात की दोघांना आवडी राहतात, दोघंही येतात दोघंही करतात. काही लोकांचं खूप अवघड आहे. मग स्त्रीलाच आवडी असते का नाही, एखादं स्त्री घरी पुरुष इथं साधू होऊन जातात काय, केव्हाची वाट पाहू राहिली. हे अवघड आहे. बंधनातच सगळं तुम्हाला सांगतो. पण तसं ही बिचारी बंधनातच आहे. चल ना लवकर, आवर ना, आता लेकच तिच्यावली तर ती घरी नेणारच आहे. मग पुन्हा म्हटलं, तिसऱ्यांदा म्हटलं, आता चल ना घरी, कवडं बसते इथं. तू उठायलाच तयार नाही ना, हालायलाच तयार नाही. ती देवाजवळ बसले, देव बघत आहे. इथं आलं की बघा मित्रांनो, शांतता लागते तुम्हाला, शांत रस, कोणती धावपळ नाही, काही नाही काही नाही, सुख आहे मस्त पैकी. इथून गेले लगेच फोन येतो, हा शेतातल्या गाई घरी घेऊन या, दूध काढा का, दूध घेऊन या, गरम करा, हा चला आले गेले, सुरू. इथं आहे तोपर्यंत बरं आहे. तरी ते आता नवीनच वाज होतं, क्रुक 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 क्रुक. आता बरं झालं, काही लोक हुशार आहेत, बंद करून ठेवतात, त्याला काय म्हणतात हायब्रेटवर ठेवतात, नाही ते आमच्यावाला टाइम घेतात. हॅलो अरे बा पोती चालले, बंद कर. आमचा वेळ तुझ्यामुळे नको वेळ घालू आमचा, खरे खोट आहे. पण हुशार लोक दाबून ठेवतात. आलं का चुपचाप उठून लगेच कामाला तिकडं. सोपं नाही, असं वरूनच नेत होते. तसं गेलं वाढायला लागली आई, चल ना घरी, हा बंद आहे ना, बंद पास, माणसाला ओढूनच नाही आमचं तुम्हाला सांगतो. हा जरी हे आपण घेतलं वगैरे ना, आणि एखादा फोन आला ना, हॅलो लोक तब्येत बिघडी माझी, आलोच. हा बिलकुल यायचं नाही. एकदा युद्धाला गेलं का बस युद्धच. हा शहीद व्हायचं तिकडं, म्हणजे शेपायचं, बिलकुल नाही यायचं, पळायचं नाही, हा रडायचं नाही, लढायचं. पण एकदा का देवाचं झालं ना बस, देवधर्म करत राहायचं, चिंतन करत राहायचं. इकडं काय होऊ राहिलंय काही घेणार. मग काय म्हणतात देव, बाई बाई आमच्या दृष्टीनं आम्हाला बघितल्यामुळं, हिला दृष्टीनं आम्ही वेद संचरलेला आहे, आणि म्हणून तिची आई तिला ओढत आहे, नेत आहे, तरी येईना तरी जाईना. एखाद्याला वेद झाला ना, आई वडील सांगतात दीक्षा घ्यायची नाही, मार्गात जायचं नाही, तर बघून घेईन तुला, घेऊन जा, मी जाणार मार्गात. हा अनुभव असेल तुम्हाला, खूप अनुभव मित्रांनो. एकदा का ज्ञान झालं ना बस, तो माणूस देवाचा होऊन जातो. त्याला किती काही द्या, किती समजा, कोणीही समजा, लोक येडे आहे ना, डोक्यात कचरा. काही खाऊ घातलं बाबा माहित म्हणून, कोणाला टाइम आहे खाऊ घालायला, इथं खायला वेळ नाही कोणाला, आणि काय खाऊ घालणं आणि काय होणारे खाऊ घातल्याने, आणि कोणाला काय येतं आहे की नाही, काही खाऊ घालत नाही कोणी कोणाला. देवाची वेद शक्तीचा तो संचार आहे, आणि त्या वेदामुळं, त्या बोधामुळं ती देवाकडे बघते, देवाचं होते. काय तिला ज्ञान झाल्यानंतर हा सगळा कचरा दिसायला लागतो, नकोसा वाटायला लागतो हा प्रपंच. तो व्यक्ती त्या ठिकाणी देवाला अस्तित्व जाणतो, आणि म्हणून तो देवाकडे जातो, तुमचं ऐकत नाही. मग काय म्हटलं, कैसे जी. मग बाईसाने विचारलं, महाराजीला वेद कसा झालेला आहे, ही का उठत नाही, आई ओढत आहे, हलवत आहे, चल म्हणते तरी जात नाही. तुम्ही बघितलं असेल ना कधी असं, है ना, मुलगा किंवा मुलगी जाते, ऐकतच नाही. लोक इकडे काही बोलता, काही नाव ठेवता, लोकांना काय माहित असतं तेवढंच. भाई या वयामध्ये दीक्षा घेते, मार्गातच जाते, पण कमालच काय काय बोलते तुम्हाला सांगतो. हेच काम, जे जे होणं असेल तेच बोलणे, तुमचे विचार तिथपर्यंत मग तेच बोलणार. आणि आता का देव धर्म करायचा टाइम आहे का, म्हातारा झाल्यावर देव करावं,
आणि तरुण माणसाला काय देव भांड लाग काय? तरुण माणसाने देव केला तर देव होत नाही काय? म्हातारपणी गुडघे तरी राहिले का? सगळे घासून घेतले इकडं शेतामध्ये, दारामध्ये, इकडं तिकडं काम करू करू, आणि मग इथं घासेल. हा बाबा काय सांगावं तुम्हाला, लय गुडघे दुखू राहिले. थोडंसं आधी आला असतं तर पदयात्रा झाल्या असत्या, देव झाले असते, सगळं फिरला असता. तिकडं सगळं घासून घेतलं है ना. मग आता उरी सुरी पण घासायला तयार नाही इकडं, तरी येऊ देत नाही. सगळे सगळे संपल्यानंतर भात आभालेला आहे सगळा, तरी सुद्धा घरचे नाही म्हणता. बिलकुल जायचं नाही. आपल्याला काय कमी म्हणजे कमी म्हणून देव धर्म करायचा काय? गदोड ऐकायला काही कमी होतं काय? माई म्हटलं काही कमी होतं काय? खायला नव्हतं काय? रोज 60 भाज्या खात होते ते, इतके विद्वान होते, चांगले चांगले लोक त्यांच्या पुढे आड पाडायचे. मग खायला नाही, गरीबी म्हणून दीक्षा घेतात काय लोक? तर डोक्यातला विचार काढून टाका. ज्ञान झालं की माणूस देवाचा होतोय हे ध्यानात ठेवा. वेद निर्माण झाला की देव माणूस देवाचा होतो हे ध्यानात ठेवा. काय? वेद म्हणजे आवडी, आणि आवडी म्हणजे सवडी, आणि ज्याला लागली आवडी त्याला देव सोडून टाकतात, त्याला सोडतात घरून, आणि मग तो सुटतो. आणि सुटलं होतं तुमच्या काय हाती लागतो, मग इकडे ते आम्हाला काही म्हणतात. त्या बाबाच्या पोथीला गेली, काय सांगितलं काय नाही, काय माहित नाही, असा प्रकार होऊन जातो. काही नाही, देवाची पोथी येते, देवाचं तत्वज्ञान येते, आणि देवाचं तत्वज्ञान ऐकल्यामुळं त्या ठिकाणी तिथं देवाचं हो वाटत. मग यावरी गोसावी मासोळीचा दृष्टांत निरूपिला. देवानी वेद कसा संचरला म्हणून तुम्हाला दृश्यपर उदाहरण देऊन परमेश्वर अदृश्यपर गोष्ट सांगत आहेत किंवा दृष्टांत सांगत आहेत. मासळीचा, तोच मासळीचा दृष्टांत कसा आहे म्हणाले? काय म्हणितले? मासळी असे म्हणजे मासा, ते पाण्यातू विती विती जाये, पाण्यामध्ये तो मासा ती मासळी अंडे देते, अंडे दिल्यानंतर परतोनी ती येते पाहे, त्या अंड्याकडे ती परतून बघते, हे माझे पिला आहेत. मासीला दूध पाजायची जागा नसते काय, आणि म्हणून दूध ती कशाने पाजते? डोळ्याने. अमृत कळा असे ते संचरे, डोळ्याने बघते आपल्या पिलाकडे, आणि पिले वाढते, पिलं वाढायला लागतात, मोठे व्हायला लागतात. काय? तशा प्रकारे परमेश्वर वेद संचरते. परमेश्वर त्या मासळी सारखा वेद संचरतात, आणि मग ते पिलं वाढती, ते पिलं देवाजवळ यायला लागतात, देवाची भक्ती करायला लागतात, अस्तिपरी आचरायला लागतात, आणि मग ती वाढती, भक्ती वाढायला लागती, मग कीर्ती सुगंध पसरतो. एक दिवशी मार्गात जातं म्हणजे तुमचं पोरग लय दिवस धर्म करत, जास्त जाऊ देऊ नको, जाईल निघून. दुसरी मैत्रीण तिला सांगत असत, तो पोरग लय दंडवत घालतो, लयच मान भाऊ सारखंच वागत म्हणे, अर्ध्याच्या वर मान भाऊच व्हायला. हा मग खूप चांगलं, आवरून धर, जाईल निघून. दुसरीला काही घेणं आहे का? परतारक सांगती, तू आता नाही लावलं तो देवा धर्माकडे वगैरे, मी इकडे ढाब्यावर गेलेलं नाचलेलं बरं आहे का? त्याच्यापेक्षा देव धर्म करतं, सत्संगाला येतं, उठतं, बसतं, काही तिकडे गोट्या गोट्या मारत खेळतात, याची गोटी त्याला, त्याची टोपी याला. तिथं बरं आहे मग गोट्यावर बोललेलं, त्याच्यापेक्षा बरं आहे देव धर्म करतं ना. पण खूप अवघड, एखादा ओढितो आणि एखादा लावितो, असा प्रकार आहे मित्रांनो. म्हणून जो करतोय त्याला तर करू द्या ना, तुम्ही तर काही करा ना. म्हणजे जो करतो त्याला कशाला आडवा येतात? पण परतारक कधी होऊ नका मित्रांनो. जो करत आहे ना त्याला करू द्या, त्याला नावबोट ठेवू नका. आपलं तेवढं नाही पण त्याला नावबोट ठेवावं इतकं. तो किती थोर आहे, तो साधू संतांचं दर्शन घेतो, त्या ठिकाणी पूजा करतो, पूजा पाठ करतो, त्याची किती थोरी आहे. देवाने सांगितलं तयाची थोरी देवची जाणे.
तुमची थोरी देवालाच माहिती आहे मित्रांनो. जर तुमची थोरी जर तुम्हाला सांगितलं आणि देवाने सांगितलं माथे डोळे जाते, काय भाग्यवान लोकांचे उद्देश आहेत ते मित्रांनो. तुम्हाला माहिती नाही हो नेमका आपलं काय भाग्य आहे. हेच आपली कमतरता आहे. माहिती करून घ्या, शास्त्राचा अभ्यास करा मित्रांनो, देव होऊन जाईल. मागोते पडतोनी तया ते दृष्टी पाहे, मागोते तया ते परतोनी दृष्टी पाहे. ती मासा मागून वळून बघतो. मग अमृत कळा से ते संचरे, अमृत कळा ते संचरते त्या डोळ्यात ना. तिला हात नाही येत आणि जे हात आहेत ना ती पोहण्यासाठी ती वापर करते. आणि ते हात बंद झाले की मग पाण्यामध्ये तरांगण कशी, आणि त्या हाताने भरता येत नाही. म्हणून तिची व्यवस्था डोळ्यांनी केलेली आहे. डोळ्यांनी बघते आपल्या पिलांना. तुम्ही तरी तुमच्या लेकरांना हाताने घेऊ शकता, त्याच्यावर लाळ पोसू शकता, शेंबूड पोसू शकता, त्याला समजावून सांगू शकता. ती सांगूही शकत नाही, पण डोळ्यांनी सगळं सांगते आणि सगळं दूध पाजते. बघा तुम्हाला डोळ्याने सुद्धा बोलता येतं. पण काहीच लोकांना ते कळतं, काही लोकांना सांगितल्यावर कळत नाही. तर डोळ्यावर खुणवल्यावर काय कळणार आहे. सांगितल्यावर कळणार त्यांना. आणि त्याला म्हणलं असं केलं ना म्हणजे इकडे होय म्हणलं ना त्याला कळतच नाही. काय पोहू राहिलो, माझ्या डोळे वासून पोहू राहिलो, अरे डोळे वासून घाल पोहू राहिला म्हणतो ते. अरे भाऊ तुला डोळ्याने खुणवलं इकडं भय. त्याला वाटलं माझ्याकडे डोळे वासूनच पाहिलं. काहीच लोकांना कळतं. तया तो ती वाढती, ती पिलं वाढायला लागतात. तैसे परमेश्वराचे दृष्टीपासून एका वेद संचरेती, तसं परमेश्वराच्या दृष्टीपासून या मायधवाला वेद संचरलाय, वेद शक्ती संचरलेली आहे. मग आणि मग त्या लेकीने नमस्कार केला. कारण आईनं उठवलं, ओठ चाल घरी. बंद ना ते अजून दावं सोडलं नाही. गाई गाय आहे तुमच्या घरी, गाईला बांधलेलं असतं ना साखळीनं किंवा कासऱ्याने. त्याला असं बिरड असतं, बिरड भोरखडी असते फाशी लागून फिरायला. तुम्ही शेतकरी म्हणलं तुम्हाला काही सांगायची गरज नाही. ते बिरड सोडावं लागत तेव्हा गाय सुटते. खरे खरं तिला आवडी संचरली, पण घरी बांधले अजून काय. तिथून सोडल्याशिवाय ते इथे येऊ शकत नाही, देवाचं होऊ शकत नाही. पण तिला आवडी संचरली ना, दर्शन झालं ना, एक दिवशी तिथून ती सुटणार, देवाला शरण जाणार, देवाचं होणार. का बरं, तुला ज्ञान झालेलं आहे, वेद झालेला आहे. जात नव्हते विरोधेसी घरानेली. वय पुढे तशी येत नाही घरी, चालली इथं दर्शनाला, मार्गात राहते म्हणते चाल घरी. तिची इच्छा नाही पण तिला जावं लागलं. तिची इच्छा पक्की झाल्यावर ती परत येणार आहे. म्हणून 1 2 3 4 5 6 7 सातवे भेटी अनुसरण. तुम्ही येत राहिले, जात राहिले, करत राहिले. नागदेवाचार्य तसंच केलं. नागदेवाचार्यला सुद्धा तसंच झालं. म्हणे इथंच राहतो. दादोस म्हणतात आबाई चला इथंच राहायला बघू राहिलं. आणि तिकडं आपलं ते आऊ ते डोर गुर कोण बघन, शेती कोण करण. चल लवकर याला घाल पुढे. पाहिलं का, आई म्हणजे वय पुढे चल. आई मग कधी न सांगताच पुन्हा बाबाजवळ आला नागदेवाचार्य. कुठे गेलं म्हणे पोरग, काय म्हणे मार्गातच जातं म्हणे वारंवार. चांगलं आहे ना. मग काय सांगता म्हणे तिथंच राहायला बघत आहे. वेद म्हणजे आवडी. तुम्ही कवडक नेणार त्याला. एक दिवशी तो सुटणार. अहो सोडण्यासाठीच तर जन्म भेटला आहे. देव प्राप्त करण्यासाठी तर हा जन्म भेटला आहे. पण आपण बंधनात आहोत, बांधलेले आहोत लांबदोर.
जास्तीत जास्त आपण शिवाच्या बाहेरही जात नाही. एखाद्याचा मोठा व्यापार असेल तर तो शिवाच्या बाहेर जातो, नाही तर बस काही लोक तर शिवाच्या आतच. शेत घर, घरून शेतात, शेतातून घरी. काही लोक बाजाराला बी नाही आणि काही लोक तर घराच्या बाहेर बी नाही, घरातच. काय बांधले कर्मानुबंधी मनुष्य लोक, काय बांधलेले सगळे कर्माने. यातनं जर सुटायचं असेल तर हा एकमेव उपाय आहे, परमेश्वराला शरण देणे, परमेश्वराचा सत्संग करणे, चिंतन करणे. तेव्हा मनुष्य आस्तित्व आचरण करून मोक्ष मार्गाला जातो. काय तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला आवडी लागली, सवड भेटली तर नक्की मोक्ष मार्ग शोधत निघा. कैवल्याचं सुख प्राप्त करा, आनंद प्राप्त करा. या सुखामध्ये मग्न राहू नका. आनंद नवम नवम तन्मधुरम, तो आनंद प्राप्त करण्याची वासना, इच्छा प्राप्त करा. आजपर्यंत केली नसेल तर देवाला क्षमा मागा की महाराज मी इतर सुखाची अपेक्षा करतो, तुमच्या आनंदाची करत नाही, मला माफ करा. मला असा या मायधवासारखा वेद द्या, आवडी द्या आणि मला सवड द्या. कधीही कार्यक्रम असो, सत्संग असो तर मी कधीही आपल्या सत्संगात येऊ अशी मला सवड द्या. आजपर्यंत भेटली नाही पण आजपर्यंत मी सवड करण्याचा प्रयत्न करेल. आजपर्यंत आलो नाही म्हणून मी आपणास क्षमा मागतो. पतित पावन दीनदयाळ, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया मी. दया करी रे स्वामी, स्वामनाने पाप कल्पिले, ते मन तुला दिले मी. दया करी रे स्वामी, ज्याचे जना दुखविले, देवाच्या तुला दिले मी. दया करी रे स्वामी, देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो. पतित पावन दीनदयाळा, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.